नमस्कार 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 नमस्कार. कसे आहेत सगळे? व्यवस्थित आहात ना? छान हसतायत ना? क्या बात आहे मंडळी. मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. माझी डिलिव्हरी होत असताना सगळ्यांना आईची आठवण येते म्हणतात, पण पप्पा मला त्यावेळी फक्त तुमचीच आठवण येत होती. आपण आलेलो आहोत मुंबईतील ऐरोली या ठिकाणी आणि तिथल्या ह्या सगळ्या ताई आज आपल्या ह्या 16 सख्यांच्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. आणि मला खूप छान वाटतं, सगळ्या ताई अगदी छान नटून थटून आलेल्या आहेत. अगदी नदबीत घालून छान मस्तपैकी छान दागिने बिगिने घालून आलेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ असं वाटते ऐरोली मधली सगळी सोन्याची दुकानं सगळी इथे आलेली आहेत. इतके छान सगळे नटून थटून आलेले आहेत. पण खूप छान वाटते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे ना इथे आल्यानंतरचा, तो आनंद आमच्यासाठी फार महत्वाचा असतो. ती एक प्रेरणा असते आणि तीच प्रेरणा घेऊन सुरू करूया आजच्या भागाला, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. यामध्ये खेळ असतातच अर्थातच, तुम्हाला माहिती आहे. आणि त्या खेळातून होत असते हुक्माची राणी जी विराजमान होत असते या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा आपल्या या पहिल्या खेळासाठी ज्या 10 ताई सहभागी होणार आहेत त्यांनी पटापटा इथे यायचंय. या बरोबर. आणि आपल्या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहे. खूप खूप अभिनंदन. अरे कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. असं 16 सख्यांचा कार्यक्रम तुम्ही बघत असाल ना? हा, टीव्हीवरती बघतो. टीव्हीवरती नेहमी बघतेस? कधीतरी बघता दिसलं तर कामाच्या वेळेतून वेळ कसा मिळाला. वाटतो आमचा कार्यक्रम? खूप छान वाटतं. सगळ्यांना बघून असं वाटतं, अरे आपण पण कधीतरी इथं जायला हवं. आज ते मिळालं यायला. ती इच्छा पूर्ण झालेली हो. आहे. माझ होणार हुकमाची राणी होणार. होणार. मग बोल बघू, मीच होणार हुकमाची राणी. जोरात. मीच होणार हुकमाची राणी. क्या बात है. आणि आता आपण सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक टप्पा द्या धक्का. आता हा खेळ असा आहे की माझ्या हातामध्ये हा बॉल आहे आणि तुम्ही सगळ्या अशा व्यवस्थित छान हाफ सर्कल अशा उभ्या अशा अर्धवर्तुळाकार. ओके. आणि मी टप्पा टाकेन. टप्पा टाकल्यानंतर उडी मारून टाळी वाजवायची. जी ताई उशिरा उडी मारेल, उशिरा टाळी मारेल ती ताई बाद. ओके, कळलं तुम्हाला? आणि जी ताई चुकेल ती अर्थातच बाद. ओके, अशा 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई पुढच्या खेळाकडे जाणार आहेत. ओके. हा, तर मी सगळ्या ताईंना विनंती करतो की फार अगदी अर्धवर्तुळाकार असं उभे राहा बघू. ओके, व्हेरी गुड. ओके, सगळे रेडी आहेत ताई? नक्की? ओके, रेडी? ओके. हा, शाबाश, व्हेरी गुड. आधीच उडी मारायची नाही. हा, रेडी? 1 2 3. ताई अच्छा दोघी बाद झाले ना? ते ताई दोघी जणी बाद झालेल्या आहेत. तुम्ही बसू शकता. ओके, तयार आहेत? 3 ताई बाद होणार आहेत. ताई बाद झालेली आहे. तू पण बाद झाली? अरे ओके, ठीक आहे. 2 ताई बाद झालेल्या आहे. शाबाश, ताई बाद झालेली आहे. ताई गेलीच तर निघूनच गेली ताई. चला आणि आता बघूया 1 2 3 4 5 6 ताई आहेत. आता 1 ताई बाद होणार आणि कोण आहे ती ताई बघूया आपण. ओके, व्हेरी गुड. आणि तू बाद झालेली आहेस, त्याच्यामुळे तू बसू शकतेस. ओके. आणि अशा पद्धतीने 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन. आणि 5 ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय ताई पुढच्या खेळात आलीस? छान वाटतंय. खूपच मजा येते. म्हणजे जसे आपल्याला वाटतं ना की आपण कधीतरी कुठेतरी दिसावं, प्रत्येकाचीच इच्छा असते म्हणा, पण त्यामध्ये माझी जास्त होती आणि त्याच्यामुळे मी सेकंड राऊंडमध्ये आली असावी. क्या बात आहे. म्हणजे इच्छाशक्ती दांडगी असली की सगळं होतं. होतं. आता हुकमाची राणी होणार तू? नक्कीच होणार. क्या बात आहे. मी एकदा बोल ना, मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. क्या बात आहे. जवळजवळ कोणतरी ठोसा मारलेला आहे. हरकत नाही. व्हेरी गुड. कसं वाटतंय ताई पुढच्या खेळात आलीस? खूप छान.
एकदम लहान झाल्यासारखं वाटतं. तुमच्या संतूर मॉम झाल्यासारखं वाटतं. या 45च्या एजमध्ये आम्हाला संतूर मॉमची फिलिंग येते हे गेम खेळताना. क्या बात. आणि आम्ही एन्जॉय करतोय हा गेम. ओके, आणि तुमचं अँकरिंग खूप छान आहे. थँक्यू सो मच ताई. तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा या खेळासाठी. कसं वाटते? कसं वाटतं? मजा येते. पहिला गेम खेळला त्यातही मजा आली आणि हे आता बघून जरा वाटते काय असेल असं, पण हो पण साधारणतः काय वाटतं, काय असेल हा खेळ? स्ट्रॉने पाणी भरून दुसऱ्या याच्यात टाकायचं असं समथिंग असेल. बरोबर ओळखलेले यार. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त मस्त. तुला सुद्धा शुभेच्छा ताई. तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. ओके. आणि या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. खेळाचं नाव काय? एक स्ट्रॉ धमाल. एक स्ट्रॉ धमाल. हा स्ट्रॉ आहे ना, म्हणून एक स्ट्रॉ धमाल. ओके. आता हा खेळ असा आहे की कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 स्ट्रॉ एका वेळी एकच त्या समोरच्या तुमची जी बाटली आहे त्या बाटलीमध्ये टाकायचे. बघू, टाक बघू ताई पटकन. हा व्हेरी. हा कमीत कमी लवकर लवकर लवकर. हा माझा आहे, माझा पण टाकलाय हिने. हा ओके, व्हेरी गुड. बरोबर 5 सेकंदामध्ये सगळ्याच्या सगळे स्ट्रॉ टाकलेत. व्हेरी गुड. एकदम जोरदार टाळ्या. 5 सेकंद. व्हेरी गुड. पण अशा पद्धतीने खेळायचं नाही. हा खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक हात मागे ठेवायचे आणि एकाच हाताचा वापर करायचे. एका हाताने स्ट्रॉ उचलायचे, एका वेळी एकच स्ट्रॉ, आणि तो असा धरायचे. आणि असा टाकायचंय. ओके. काय झालं? सर आम्ही छान दिसायला एवढी मोठी नथ घातलंय, म्हणजे महाराष्ट्राची परंपरा आहे नथ. आणि आता कसा हा गेम खेळायचा आम्ही? हे बघा, एक सांगू का, खेळ असतो. खेळासाठी थोडा वेळ, आज ह्या खेळापुरता आपण नथ काढून ठेवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके. पण खेळ हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण खेळात जिंकणं ही एक ईर्षा असली पाहिजे, एक जिद्द असली पाहिजे. त्यामुळे तुम्ही नथ काढून ठेवू शकता. ओके ओके. तर कळलेलं आहे तुम्हाला? नक्की खेळ कळलेला आहे? ओके, व्हेरी गुड. या आपापल्या ठिकाणी या. बरं, या खेळातून 2 ताई पुढच्या खेळामध्ये जाणार आहेत, 3 ताई बाद होणार आहेत. ओके, कळले? ओके, खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा 1 2 3 म्हटल्यानंतर. ओके, 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित खेळ, व्यवस्थित खेळ. ओके, रेडी? 1 2 3. व्यवस्थित 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 व्यवस्थित. शाबाय 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 शाबाय. व्हेरी गुड. हात मागे, हात मागे. हात टेबला ठेवायचा नाही आणि हात वरती करायचा आहे, हात वरती करायचा आहे. व्हेरी गुड. समोर बघायचे, समोर बघायचे. ओके ओके. समोर बघायचे. ठेवताना समोर बघायचे आणि हात वरती करायचे. व्हेरी गुड. हात वरती करायचे. व्यवस्थित. समोर 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 बघ, समोर बघ ताई, समोर बघ. समोर बघ. समोर बघ. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. येऊ दे येऊ दे. अगं तू जाऊ दे करतेस. येऊ दे. आता वेळ झालेली आहे निर्णयाची. जी दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ती सांगतो. ती ताई आहे वैशाली ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जी गेलेल्या पुढच्या खेळामध्ये. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे भावना ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्याच्यामुळे वैशाली ताई आणि भावना ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. मंडळी, शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण सुरू करणार आहोत आपला हा अत्यंत नेहमीचा आणि अत्यंत सुंदर असा भाग, त्याचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबती. मालिकेतील तुमच्या लाडक्या अर्पिता आणि समीरवर तुम्ही खूप प्रेम करताना. मग आता हेच प्रेम पत्रातून आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या भावना लिहा आणि त्या सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवर अपलोड केली जातील आणि काही निवडक पत्र तू अनोळखी तरी सोबती या मालिकेचे कलाकार तुमच्यासाठी वाचून दाखवतील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 4 मार्च आणि यातील काही निवडक पत्र 5 मार्चला संध्याकाळी 6 वाजता वाचली जातील.
त्यात एक पत्र तुमचंही असू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर पत्र पाठवा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आपल्या आजच्या या 16 सख्यांच्या या कार्यक्रमात 10 ताई सहभागी झाल्या होत्या. त्या 10 ताईंपैकी 2 पत्र आपण इथे निवडलेली आहेत. त्या पत्राचं आपण वाचन करणार आहोत. आजच्या भागामध्ये भावनाताई आणि श्रेयाताई यांनी सुद्धा एक पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र कोणासाठी लिहिले, का लिहिले ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सगळ्यात आधी आपण भावनाताईंना विचारूया, कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या दादासाठी पत्र लिहिलंय, दादासाठी. आणि दादालाच का लिहावं असं वाटलं? कारण त्यानेच मला सर्व काही शिकवलंय. आज जे मी आहे ते त्याच्यामुळेच आहे. पण तुझ्या मनातल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचवायच्या. हो पत्र वाचू शकतो आपण? हो. प्रिय दादा, दादा कसा आहेस रे तू? तुला मी खूप मिस करते. असा एकही दिवस नाही की तू मला आठवण आली नाही. तुला खूप काही सांगायचं आहे. तुझी ही लाडकी आता फक्त हाऊसवाईफ राहिलेली नाहीये, तर ती आता एक योगा ट्रेनर आहे आणि कित्येकांचे आजार तिने बरे केले. आज खरंच खूप खंत वाटते की 5 वर्ष आधी हे जर मी सर्व शिकले असते ना, तर तुला नक्कीच वाचवू शकले असते. तुझ्यासोबत खूप काही बोलायचं आहे. तू परत येणार आहे. आपण आधी खरं जसे खूप मजा करत होतो, पिकनिकला जात होतो, ते क्षण मला पुन्हा जगायचे आहे. तू कुठे गेलेस? तू परत ये. तू जे काही शिकवलंय ते मी आजही लक्षात ठेवलंय. तू नेहमी म्हणायचं, परिस्थिती कशीही असली तर हरू नको, हिमतीने जग. तू सर्व करू शकशील. आणि आज खरंच दादा, मी जे काय माझ्या समोर येतंय ते मी सगळं ॲक्सेप्ट करते आणि ते मी करते आणि त्यात मी विनरही होते. मी जिंकते. पण हे माझं कौतुक सांगायला तू नाही आहेस. तू जिथे कुठे असशील ना तिथे खुशाल असू दे. देवाकडे खरंच मी एक मागणं मागेल की पुढच्या जन्मी पण मला असाच दादा मिळू दे, जो माझ्या प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी उभा होता. त्यानेच मला पूर्ण शिकवलंय कसं जगायचं आहे, दुनियेत कसं राहायचं आहे, काय चांगलं आहे काय वाईट आहे, हे सगळ्या गोष्टी त्याने मला शिकवल्या. त्यामुळे खरंच त्याचे मी आभार मानते. या अशा भावना तू कधी ह्या आधी दादाकडे कधी अशा व्यक्त केल्या होत्यास? नाही. ॲक्च्युली जेव्हा तो आजारी होता तेव्हा बरंच काही वाटत होतं, खूप काही बोलायचं होतं, पण आम्ही सोबत नव्हतो. मी माझ्या गावी होते आणि तो त्याच्या गावी होता. त्यामुळे आमचं बोलणं असं काहीच झालं नाही. आमची भेटही झाली नाही. पण सॉरी, थोडं वैयक्तिक आहे, पण असं काय झालं होतं दादा नक्की? कोरोना पिरियडमध्ये त्याला कोरोना झालं. आता भावना व्यक्त करून कसं वाटतं तुला पत्रातून? खूप वेळेस वाटत होतं आपण बोलावं, पण बोलणार कोणाला एवढं सर्व. आज तुम्ही ती संधी दिली आणि मनातलं सर्व माझं बाहेर आलं. दादा जिथे कुठे असेल तिथे तो नक्कीच खुश असेल, आनंदात असेल. आज तुझा संसार बघता, तुझी प्रगती बघता, तुझं होणारं कौतुक बघता तो नक्कीच खुश असेल आणि त्याचे आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी नक्कीच असतील. ओके, छानसा स्माईल दे बघ. आणि आता आपण जाऊया या ताईंकडे. ताई, कोणासाठी पत्र दिलंय? हे पत्र माझ्या पप्पांसाठी आहे. आणि पण पप्पांनाच का पत्र लिहावं असं? कारण की माझं सर्व काही माझं डॅड आहे पहिल्यापासून. वा. आणि म्हणजे सगळं जसं जीव जे मी कोणाला लावलंय ना, तर फक्त आणि फक्त माझ्या डॅडीला, माझ्या पप्पाला आणि अजूनही. पण मी खूप मोठी चूक केली आहे. त्या चुकीची माफी मी आपल्या या शो मार्फत त्यांना मागू इच्छिते. या पत्रात मी व्यक्त केलंय. पत्र वाचू शकतो आपण? येस. प्रिय पप्पा, आज हे पत्र लिहिताना शब्द सापडत नाही, पण मन खूप बोलू इच्छिते. पप्पा, मी तुमची सर्वात लाडकी, तुमच्या डोळ्यातल्या अभिमानाची श्रेया, जिच्यावर तुमचा गर्व होता, जिच्यावर तुमचा अभिमान होता, पण त्या श्रेयाने तुमचा विश्वास तोडला होता. मी प्रेमविवाह केला. माझ्या निर्णयामुळे तुम्हाला दुखावलं, तुमचं मन मोडलं. आणि हा गुन्हा मी रोज स्वतःला आठवण करून देते. पप्पा, प्रत्येक दिवस मी पश्चाताप करते. रोज रात्री विचार करते. कधी कधी अजूनही डोळ्यातलं पाणी थांबत नाही. भातुकलीच्या खेळापासून संसारात लागले पप्पा मी. माझी डिलिव्हरी होत असताना सगळ्यांना आईची आठवण येते म्हणतात, पण पप्पा मला त्यावेळी फक्त तुमचीच आठवण येत होती. माझ्या ओठातनं तुमचं नाव येत होतं. पप्पा पप्पा, मला पप्पा पाहिजे. माझे पप्पाच माझे हिरो आहेत. कारण की माझ्या प्रत्येक संकट वेळी, छोटं असो मोठं असो, माझा फक्त आणि फक्त हिरो म्हणजे माझा डॅड. तसंच त्या क्षणी मला तुमच्या हाताचा आधार हवा होता, पण संपर्क साधता आला नाही, कारण की मी खूप मोठी चूक केलेली. म्हणतात ना, लग्न झाल्यानंतर आणि आई वडील झाल्यानंतरच खरी किंमत आपल्याला कळते आपल्या आई वडिलांची.
ती मला कळली आहे. हेच या पत्रातनं मला तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमची खूप मोठी माफी मागायची आहे. आता तरी हा रुसवा सोडा. तुमच्या नावाचा अभिमान मला पुन्हा उंचवायचा आहे आणि ते मी उंचवून राहणारच आहे. तुमची सेवा करायची आहे, तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. परत ते तुम्हाला तुमचं लहान पाखरू म्हणून आणि डॅशिंग श्रेया म्हणूनच जगायचं तुमच्यासोबत. आता तरी हा रुसवा सोडा पप्पा. आता तरी मला माफ करा. मी केलेल्या गुणाची मी खरंच मनापासून माफी मागते. लव्ह यू पप्पा, लव्ह यू सो मच. काही एक इतकं छान सुंदर पत्र तुझ्या बाबांसाठी लिहिलेलं आहेस आणि एक खरं तर सरप्राईज आहे तुझ्यासाठी. आणि ते सरप्राईज असं आहे की मी आता इथे तुझ्या बाबांना इथे बोलवणार आहे. तर मी विनंती करतो की श्रेयाच्या बाबांना की त्यांनी इथे यायचंय. ओ माय गॉड, मी विश्वास नाही करू शकत. सन मराठीचे खरंच खूप सॉरी पप्पा. मी खरं तर हे सगळं पत्र बाबांनी ऐकलेलं आहे. मला बाबांना विचारायचं मी समजू शकतो बाबा, पण आज लेकीने ठीक आहे, तिने तिच्या आयुष्यात जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाबद्दल तिने माफीही मागितलेली आहे. ती तिच्या आयुष्यात तिच्या संसारात सुखी आहे, पण आज माफी मागितल्यानंतर तुम्ही तिला सांगाल? नाही, कुठलाही आई वडील असं नाही की मुलाला लांब करू शकत. थोडासा हे असतो की आपल्या मुलाचं भविष्य घडवण्यासाठी आई वडील प्रयत्न करतात आणि ते प्रयत्न करण्याचं माझं काम होतं. पण ती कमी वयामध्ये तिने जो निर्णय घेतला होता तो चुकीचा होता. त्याच्यासाठी मला तो त्रासिक होत होता, म्हणून मी तिला ते हे केलं होतं. पण आता ती झाल्यात, त्याला वेळ निघून गेल्या, 2-3 वर्षे गेलेले आहेत आणि नक्कीच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तिला माफ केलं जाईल आणि करणार आणि केलं आहे. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गाड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. ही जी पत्राची ही जी परंपरा आहे ती सुरू करण्यामागे हाच आमचा हेतू आहे की नुसत्या भावना पोचवणं नाही, तर दुरावलेली नाती पुन्हा एकदा जवळ आणण्याचा प्रयत्न आम्ही या पत्राच्या मार्फत आम्ही करत असतो. आणि त्याचा साक्षात अनुभव तुम्ही इथे घेतलेला आहे आणि आम्हालासुद्धा खूप छान वाटतं जेव्हा ही नाती पुन्हा एकदा आमच्यामुळे का होईना, आमच्या या प्रयत्नांमुळे का होईना पण जवळ येत आहेत. त्याच्यामुळे खरंच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सन मराठीसाठी आणि 16 सख्यांच्या या कार्यक्रमासाठी. ही अशीच दुरावलेली नाती पुन्हा एकदा जवळ आणून ती अत्यंत घट्ट करून जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या शेवटच्या खेळाला. ओके, आणि आता या खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. खेळाचं नाव काय ते? पत्ता फ्राय. पत्ता फ्राय. ओके, हा खेळ असा आहे की तुमच्या समोर पत्ते दिसत आहेत. ओके, आणि हे उलटणं सुद्धा आहे आणि ताट सुद्धा आहे. 1 2 3 म्हटल्यानंतर काय करायचे की हे ताट उचलायचे, एका हातात धरायचे आणि या उलटण्याने पत्ते उचलायचे आणि आपल्या ताटात टाकायचे. ताट असं खालती टेकवायचं वगैरे नाही. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. ओके, चला तर मग सुरू करूया. पण हे इतकं सोपं नाही. खेळायच्या अगोदर दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2 3 ताट वरती ठेवायचे. हा, व्हेरी गुड. आणि वरती पकडायचं उलटणं वरती पकडायचंय. हा, शाबाश. हा, वैशाली ताई उलटणं वरती पकडायचं. मस्त. हो, वैशाली ताईसाठी एकदम जोरदार टाळ्या. अरे नाही बरोबर. करेक्ट. क्या बात आहे. तीन 2 आणि थांबायचे. ओके, हा, ताटाला आता हात लावू नका. आता पट्टी उघडू शकता. व्हेरी गुड, शाबाश. हा, उघडू शकता डोळे. आणि आता बघा, आहेत काहीतरी आहे. ओके, आणि आता निर्णय दाखवतो. पण मला असं वाटतं पत्ते मोजायची गरज नाहीये. पत्ते मोजायची गरज आहे ताई? पत्ते मोजायची गरज आहे नाही. त्याच्यामुळे अर्थातच
विजेती ठरलेली आहे भावनाताई, खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे वैशाली ताई, खूप खूप अभिनंदन. वैशाली ताई, 16 सख्यांच्याकडून ही भेट वस्तू कसं वाटते उपविजेती? छान, खूप छान. मजा आली गेम मध्ये. मजा आली. मजा आली खूपच. पण अशा प्रकारचे खेळ खेळले होतीस कधी आले? कधी शाळेत वगैरे असं. शाळेत वगैरे, पण डायरेक्ट आता शाळेनंतर आता इतक्या वर्षानंतर कसं वाटलं खेळ? मस्त मजा आली. मस्त. एन्जॉय केलं. पण हा वेळ मिळाला पाहिजे ना. हो, मिळाला पाहिजे. घरी ज्या असतात गृहिणी असतात त्यांना तर मिळालंच पाहिजे, हमखास मिळालं पाहिजे. वेळात वेळ काढून त्यांनी एन्जॉय केलं पाहिजे, आयुष्य जगलं पाहिजे. करेक्ट, हे फार महत्वाचं आहे. आयुष्य जगलं पाहिजे. ओके, आणि हे आयुष्य जगवण्यासाठी त्या आयुष्याचा आनंद देण्यासाठी हा 16 सख्यांचा कार्यक्रम आहे. आणि तो इतका लोकप्रिय झालाय की सगळ्या ताईंचं म्हणणं असतं ना की आज मी जगले. आणि ही जेव्हा ही अशी ताई जेव्हा म्हणते ना तेव्हा खरंच मला खूप छान वाटतं. ताई, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. बरं, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, अच्छा, भाऊजींना द्यायची आहे. एकाच कपात दोघांनी? अच्छा, प्रेम वाढतं तेवढं असं म्हणतात. ओके, बरं, ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. हा घ्या कप आणि बरं ठीक आहे. बरं, मग लाजत लाजत बोला. हा म्हणजे कसं आहे बघा, ऐका ना. हा घ्या कप आणि बसा. लाजत लाजत आहे, छान. हा घ्या कप आणि बसा गप. आणि हा घ्या कप. हा बोल. हा घ्या कप आणि बसा. आणि बसा गप. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे भावनाताई, खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. कसं वाटतंय, उपमाची राणी झालीस? शब्दात सांगू शकत नाही, एवढं छान वाटतंय. असं कधी असं म्हणजे स्वतःसाठी काहीतरी स्पेशल कोणीतरी करतंय असं कधी नाही झालं, त्यामुळे खूप छान वाटतंय आज. बरं ताई, आता तू हुकुमाची राणी झालीस तर असं कुठला हुकूम तुला इथे सोडा असं वाटतं की तो हुकूम सगळ्यांनी पाळला पाहिजे? स्वतःसाठी प्रत्येकाने जगायला हवं, स्वतःसाठी वेळ द्यायला हवा. नक्कीच नक्कीच, अत्यंत महत्त्वाची गोष्ट तू सांगितलेली आहेस. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा हुकुमाला सगळेजण इथे नक्कीच पाळणार आहेत. ओके ताई, बरं ताई, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. नक्की. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो. भावनाताई, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस तू. आणि मंडळी, भावनाताईंनी जो हुकूम दिला आहे तो खरंच खूप योग्य आहे. की मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रीचा तितकाच आदर करायला पाहिजे, त्यांना त्यांचा तितकाच हक्काचा आनंदाचा वेळ दिला गेला पाहिजे आणि एक मनापासून कौतुक सुद्धा करायला पाहिजे. कारण ती तिच्या एवढ्या जबाबदाऱ्यांमधून सगळं घर सांभाळत असते, पण स्वतःसाठी वेळ मात्र तिच्याकडे नसतो. तो वेळ तिच्या हक्काचा आपण नक्कीच द्यायला पाहिजे. भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.